सुरकुतलेल्या गालांवरती आजही पडते एक गोड खळी आणि ह्याच खळीला पाहून आज अख्खा महाराष्ट्र गैरवरून गेलाय। 93 वर्षाचे एक आजोबा आणि त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या टप्प्यावर तितकंच प्रेम करणारी एक आजी। ही गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या एका छोट्याशा सोनाराच्या दुकानामधली आणि त्या दुकानात घडलेल्या एका प्रेमापलीकडच्या क्षणाची। माधुकरी मागत जीवन जगणाऱ्या या आजी आजोबांचं आयुष्य साधं परंतु प्रेम सोन्याहूनही मौल्यवान। आजोबांचं वय 93 वर्ष आणि आजी 70च्या घरामध्ये, परंतु प्रेमाचं तेज अजून देखील डोळ्यामध्ये लखलखतंय। कधी काही हातामध्ये काहीच नव्हतं, परंतु मनामध्ये मात्र एक स्वप्न होतं की हिच्यासाठी म्हणजेच आजीसाठी एक सोन्याची माळ घेणारच। आणि म्हणूनच ते जोडपं पोचलं 1 ग्रॅमच्या एका सोनाराकडे। छोट्याशा माळेसाठी हातामध्ये आणले होते फक्त 1100 रुपये। पैसे कमी पडल्याने उरलेले पैसे चिल्लर म्हणून पिशवीतून काढू लागले आणि त्यावरच तो सोनार म्हणतो, नको आजोबा, हे सोनं तुमच्या प्रेमापुढे खूपच फिकं पडतंय। त्या सोनाराने चक्क त्यांच्याकडून फक्त 20 रुपये घेऊन त्यांना ती माळ देऊन टाकली आणि घेतले ते फक्त आशीर्वाद। त्या छोट्याशा माई मागे होती ती एक मोठी भावना आणि त्या खळी मागे जगातील सर्वात सुंदर हास्य। आजोबा सांगतात, माझं वय 93 वर्ष आहे आणि हिचं 70, परंतु आमचं प्रेम अजूनही तरुणच आहे। हे सांगताना त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होती त्यांच्या वारलेल्या मुलासाठी। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती वाऱ्यासारखं पसरतोय, कारण इथे केवळ एक दागिना नव्हता, इथे होती त्यामागची भावना, माणुसकीची अनुभूती आणि निखळ प्रेमाची एक कहाणी। थोडक्यात काय तर प्रेमाचं वय नसतं आणि माणुसकीचं मोल सोन्यामध्ये मोजता येत नाही। आजच्या जगामध्ये अशाच गोष्टी आठवण करून देतात की प्रेम असावं तर असं आणि माणूस देखील असावा तो असाच। मित्रहो, आपल्या आजी आजोबांच्या वयात असणाऱ्या या जोडप्याची प्रेम कहाणी तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपला यूट्यूब चॅनल महाराष्ट्र लाईव्हला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा। जय महाराष्ट्र।